लातूर स्थानिक गुन्हे शाखेने वाहनचोरांविरुद्ध मोठी कारवाई करत 2 सराईत मोटारसायकल चोरांना अटक केली आहे। या दोन्ही आरोपींकडून तब्बल 8 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या असून जप्त मुद्देमालाची किंमत 2,35,000 रुपये इतकी आहे। या कारवाईमुळे लातूर आणि पुणे जिल्ह्यातील एकूण 8 वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या देखरेखीखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात ही धाक कारवाई करण्यात आली। पहिल्या कारवाईत तोहित उर्फ तोह्या अकबर पठाण वय 25 राहणार हनुमंतवाडी लातूर याला बरकतनगर परिसरातून ताब्यात घेण्यात आले। चौकशीदरम्यान त्याने 3 मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली। त्याच्याकडून 1,15,000 रुपये किमतीच्या 3 दुचाकी जप्त करण्यात आल्या। या कारवाईमुळे गांधी चौक उदगीर शहर आणि पुणे शहरातील वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले। दुसऱ्या कारवाईत अमोल तेजराव नागरवाड वय 26 राहणार थोरलेवाडी तालुका अहमदपूर याला मळवटी रोड परिसरातून 5 चोरीच्या दुचाकींसह अटक करण्यात आली। त्याने लातूर निलंगा गांधी चौक विवेकानंद चौक तसेच पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली। त्याच्याकडून 1,20,000 रुपये किमतीच्या 5 दुचाकी जप्त करण्यात आल्या। जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये होंडा शाईन, हिरो स्प्लेंडर प्लस, हिरो पॅशन प्लस, हिरो पॅशन प्रो, बजाज पल्सर आणि होंडा ॲक्टिव्हा या वाहनांचा समावेश आहे। या उल्लेखनीय कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून वाहनचोरी करणाऱ्यांविरोधातील मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह क्राईम बातम्यांसाठी AK24 क्राईम न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।